आणि सरकारने वेळीच मागण्या मान्य केल्या असत्या तर ही वेळ आलीच नसती असं जरांगेंच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। मराठा समाजाचे वकील आशिष राजे गायकवाड यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। सरकारने स्वतःहून वेळकाढूपणा केला आणि दिलेल्या वेळात शब्द पूर्ण केला नाही असं त्यांनी म्हटलंय। मराठ्यांच्या चांगल्या गोष्टी दाखवल्या जात नाहीत, वाईट गोष्टी मात्र दाखवल्या जातात असं त्यांनी म्हटलेलं आहे। काही समाजकंटक बेकायदेशीर कृत्य करतायत असं मराठा समाजाच्या वकिलांनी दावा केला आहे। आंदोलकांच्या ज्या वाईट गोष्टी आहेत किंवा ज्या वाईट गोष्टी काही घुसखोर आलेल्या आहेत त्यांच्या वाईट गोष्टी इथे दाखवण्यात आल्या, हरकत नाही। काही गोष्टी दादांनी सुद्धा सुरुवातीपासून निघाल्यापासून त्यांनी सांगितलं की आंदोलनकर्त्यांनी कोर्टाच्या सर्व आदेशाचं पालन करावं। आपण हेही पाहिलं असेल की एक पोलीस ऑफिसर तिथे भोवळून पडला आणि त्याला मदत मराठा सेवकांनी केली। वाईट गोष्टी दाखवल्या जातात, चांगल्या दाखवल्या जात नाहीत, आपल्याला त्या दाखवणं गरजेचं आहे। काही समाजकंटक जे घुसलेले आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करत आहेत, जेणेकरून आंदोलन भरकटण्याचा तिथे त्यांचा डाव आहे। परंतु दादांनी वेळोवेळी त्याविषयी त्यांचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे। आज माननीय कोर्टाने एवढं सांगितलं आहे 5,000ची परमिशन आहे, तुम्ही 5,000 इथे राहा, बाकीचे इव्हॅक्युएट करा। त्या संदर्भात दादा आता पुढील आदेश जनतेला देतील की सरकारने जर दादांच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर ही वेळ आमरण उपोषणाची किंवा याची वेळ इथे दादांवर आणि सरकारवर देखील आणि किंबहुना या गणेश उत्सवाच्या दृष्टिकोनातून कोणावरही आली नसती। इथल्या स्थानिक लोकांना सुद्धा त्याचा त्रास झाला नसता। हीच दादांची, सर्व मराठ्यांची, सर्व मराठा सेवकांची ही मनापासूनची इच्छा होती। परंतु सरकारने स्वतःहून वेळ घेऊन इथून मागे लेखी तिथे आश्वासन देऊन कोणतंही काम त्यांच्या वेळेत आणि दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण केलं नाही याची कल्पना आहे। आणि राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी नवीन GR काढण्याची तयारीत असल्याची चर्चा आहे। स्थानिक पातळीवर छाननी समिती स्थापन करण्याचा सरकारचा विचार आहे। कुणबी प्रमाणपत्रांच्या ॲफिडेव्हिटवरती आरक्षण लागू करण्यासंदर्भात सरकारचा विचार असल्याचं कळतंय। महाधिवक्त्यांच्या मान्यतेनंतर जरांगे पाटलांना मसुदा दाखवून अंतिम निर्णय घेतला जाईल असं कळतंय।